अमरावतीच्या परतवाडा येथील लैंगिक शोषण, व्हिडिओ व्हायरल आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याच्याबाबत अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। या प्रकरणाला नवं वळण लागले। या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याची आलिशान जीवनशैली आणि बेहिशेबी संपत्ती तपासाच्या कक्षेत आली आहे। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अयान अहमद महागड्या गाड्या, मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि शस्त्रांसह आपल्याला दिसतोय। हे नेमकं त्याच्याकडे आलं कुठून? याच संदर्भातला हा रिपोर्ट पाहूया। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या रील्स आणि व्हिडिओमध्ये अयान अहमद स्वतःला हाय प्रोफाईल गुन्हेगाराप्रमाणे दाखवताना दिसतो। तो महागडी महिंद्रा थार चालवताना तसंच आयफोन सारख्या महागड्या गॅझेटसह दिसतो। काही व्हिडिओमध्ये तो नोटांच्या गड्ड्या दाखवत असून हातात बंदूकही दिसते। तपास यंत्रणा आता याची चौकशी करतायत। केवळ 19 वर्षाच्या वयात अयानकडे एवढी संपत्ती आणि आलिशान वस्तू कशा आल्या? पोलिसांना संशय आहे की या पैशांचा स्रोत एखाद्या मोठ्या गुन्हेगारी सिंडिकेटशी किंवा बेकायदेशीर कारवायांशी संबंधित असू शकतो। आरोपीकडून वापरल्या जाणाऱ्या महिंद्रा थार वाहनाच्या मालकीची पोलीस पडताळणी करतायत। तसंच व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या शस्त्रांचीही तपासणी केली जाते की ते परवानाधारक आहे की बेकायदेशीर। पोलीस सूत्रांच्या मते आरोपीनं सोशल मीडियावर स्वतःची धोकादायक प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न केला होता, ज्यामुळे त्याचे सामाजिक संबंध आणि इतर गुन्हेगारी दुवे उघड होऊ शकतात। अयानच्या पोलीस चौकशीत इतके पैसे त्याच्याकडून कुठून आले याबाबतची आता माहिती समोर आली आहे। अयानने आपल्या चैनीसाठी स्वतःच्या आईचं मंगळसूत्र आणि सोन्याचा हार चोरून विकला होता, अशी माहिती समोर येते। त्याच्या सोशल मीडिया रील्समध्ये जे नोटांचे बंडल दिसायचे ते प्रत्यक्षात आईचे दागिने विकून मिळालेले पैसे होते। अयानला महागड्या हॉटेल्समध्ये जाणं, मुलींवर पैसे खर्च करणं, मोबाईल वापरणं अशा विलासी सवयी होत्या आणि त्यासाठी त्याने आपल्या आईचे दागिने चोरल्याचं आणि विकल्याचं समोर आलंय। अमरावतीच्या परतवाडामध्ये तरुणींचं लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याच्या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर रोजच येत आहेत। त्या प्रकरणातील मुख्य आरोपी अयानचा भयान चेहरा आता समोर आलाय। पैशासाठी त्यानं स्वतःच्या आईचं मंगळसूत्र आणि एक सोन्याचा हार विकला। अयानच्या रील्समध्ये आपण ज्या महागड्या गोष्टी पाहतो त्यात त्याने आईचं मंगळसूत्र चोरून विकून मिळालेल्या पैशाचं होतं, अशी माहिती समोर आली आहे। हॉटेलमध्ये जाणं, मुलींवर पैसे खर्च करणं, महागड्या गोष्टी वापरणं याचा अयानला छंद होता आणि यातूनच तो कर्जबाजारी झाला आणि मग त्याने आईचं मंगळसूत्र चोरून विकलं, अशी माहिती समोर आली आहे। परतवाडा प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय। त्यामध्ये तो थार कारमध्ये बसलेला आहे। त्याच्याकडे 4 आयफोन आहेत आणि हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता ती गाडी कोणाची, गाडीचे मालक कोण आहेत आणि त्या व्हिडिओ मागील सत्य काय आहे याची माहिती देखील समोर येते। अयानच्या काळ्या रंगाच्या थार गाडीत व्हिडिओ बनवताना दिसला ती गाडी परतवाडा येथील राजेश रोशनलाल प्रजापती यांच्या मालकीची आहे। राजेश प्रजापती यांचं तिथे संजय ऑटो पार्ट्स नावाचं दुकान आहे। राजेश प्रजापती यांचा मुलगा आर्यन प्रजापती यांनी दिलेल्या माहितीनुसार त्याची आणि अयानची ओळख OLX वरून झाली होती। आर्यनला अयानकडून एक मोबाईल घ्यायचा होता, त्या संदर्भात त्यांची भेट झाली होती। अयाननं आर्यनला सांगितलं होतं की तो एक रील क्रिएटर असून त्याचे 18,000 फॉलोअर्स आहेत। त्यानं आर्यनला विनंती केली की त्याला गाडीसोबत एक व्हिडिओ बनवायचा आहे। ओळखीच्या नात्यानं आर्यनने त्याला गाडीत व्हिडिओ बनवू दिला। तर अयानच्या रीलमध्ये दिसणारी बंदूक सुद्धा शिकारीची किंवा खरी बंदूक नसून ती शेतात जनावरांना पळवण्यासाठी वापरली जाणारी एअरगन असल्याचा दावा आर्यननं केला। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी राजेश आणि आर्यन प्रजापती यांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांची चौकशी केली आणि त्यांचे जबाब नोंदवून घेतले। या सर्वांच्या जबाबातून आता अजून या प्रकरणात कोणते खुलासे समोर येतात आणि हे प्रकरण अजून किती मोठं वळण घेतं ते पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।